आज आपण पोलीस प्रशासन व सुरक्षा यंत्रणा यावर पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी केली? तर 2 जानेवारी 1961 या दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे किंवा स्थापना दिवस हा 2 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, पोलीस स्मृती दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 21 ऑक्टोंबर या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, पोलीस ध्वज हा पोलीस प्रशासनाला कोणी प्रदान केला? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलीस ध्वज पोलीस यंत्रणेला प्रदान केला. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर सदरक्षणाय खरनिग्रहणाय असे पोलीस ब्रीदवाक्य आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रात पोलीस आयुक्तालय किती आहेत? तर 12 पोलीस आयुक्तालय हे महाराष्ट्रात आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पोलीस परिक्षेत्रे ही 8 आहेत. नेक्स्ट, पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कसा असतो? तर पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग हा गडद निळा असा असतो. नेक्स्ट, पोलीस ध्वजावरील अभय निदर्शक चित्र हे हाताचा पंजा असतो. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद हे महासंचालक असते. नेक्स्ट, पोलीस दलाचे नियतकालिक मुखपत्र कोणते आहे? तर दक्षता हे महाराष्ट्र पोलीस दलाचे नियतकालिक व मुखपत्र आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस ध्वजावरील पारंपरिक चिन्ह हे कोणते आहे? तर पंचकोनी तारा हे ध्वजावरील पारंपरिक चिन्ह आहे. नेक्स्ट, SRPF म्हणजे काय? तर SRPF म्हणजे राज्य राखीव पोलीस बल. नेक्स्ट, राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना ही 6 मार्च 1948 या दिवशी करण्यात आली. SRPF स्थापना केलेले ठिकाण हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर हे आहे. नेक्स्ट, SRPF गटाचे प्रभारी अधिकारी यांना काय म्हणतात? तर त्यांना समादेशक असे म्हणतात. नेक्स्ट, SRPF स्थापना दिवस कधी असतो? तर 6 मार्च या दिवशी SRPF स्थापना दिवस असतो. नेक्स्ट, SRPFचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी SRPFचे मुख्यालय आहे. महाराष्ट्राचे निमलष्करी बल कोणते आहे? तर SRPF हे महाराष्ट्राचे निमलष्करी दल आहे. नेक्स्ट, SRPFचे महाराष्ट्रातील एकूण किती गट आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 19 गट हे SRPFचे आहेत. नेक्स्ट, SRPFचे 2 विभाग पुणे आणि नागपूर हे SRPFचे 2 विभाग आहेत. नेक्स्ट, SRPF जवानाचे बेसिक हत्यार हे SLR असते. नेक्स्ट, जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो? तर पोलीस अधीक्षक हा जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख असतो. नेक्स्ट, गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी याचे मुख्यालय हे सुद्धा पुणे या ठिकाणी आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे. नेक्स्ट, दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही नाशिक या ठिकाणी आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलिसांचे कोणते बल नक्षलवाद्याचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे? C-60 हे बल महाराष्ट्र पोलीस नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी बनवले आहे. नेक्स्ट, दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाची यंत्रणा तर फोर्स 1 ही यंत्रणा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण करण्यात आली आहे. नेक्स्ट, फोर्स 1चे मुख्यालय हे गोरेगाव या ठिकाणी आहे. नेक्स्ट, नॅशनल पोलीस अकॅडमी
ही तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? तर पोलीस संशोधन केंद्र हे पुणे या शहरात आहे. नेक्स्ट, FIRचा फुल फॉर्म काय आहे? तर FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. नेक्स्ट, महाराष्ट्र पोलीस ध्वज कोणी प्रदान केला? तर पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस ध्वज प्रदान केला. नेक्स्ट, कोणत्या कायद्यानुसार महाराष्ट्र पोलीस प्रशासन काम करते? तर 1951च्या कायद्यानुसार महाराष्ट्र पोलीस दल काम करते. नेक्स्ट, परिक्षेत्राचा प्रमुख कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो? तर पोलीस महानिरीक्षक या दर्जाचा परिक्षेत्राचा प्रमुख असतो. नेक्स्ट, पोलीस आयुक्तालय हे कोणत्या भागासाठी असते? तर पोलीस आयुक्तालय हे शहरी भागासाठी असते. नेक्स्ट, होमगार्ड दलाचा प्रमुख कोण असतो? तर महासमादेशक हा होमगार्ड दलाचा प्रमुख असतो. नेक्स्ट, होमगार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर होमगार्ड या दलाची स्थापना ही 1946मध्ये झाली. नेक्स्ट, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कुठे आहे? तर महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी ही पुणे या ठिकाणी आहे.